ट्रॅक शूज आणि टी शर्ट अनिर्णित असेल या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 2 रनची पेनल्टी आपण पाहतोय वरने टीमला दिली गेली या. तर 2 चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये. फुलटॉस चेंडू आहे त्याला पुन्हा एकदा झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. नक्कीच एकच धाव आपण पाहतोय मैदानामध्ये. शेवटचा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये शिल्लक आहे. या चेंडूवरती मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे. राजे ऑन स्ट्राईक. आधीच दुष्काळ पडलाय आणि त्याच्यात 12 महिना आपण पाहतोय. 2 रनची पेनल्टी वरने टीम साठी. सुंदर आपण पाहतोय परंतु उंची जास्त आणि लांबी कमी आणि कोणताही चुकी केली नाही. संपवलाय राजूचा खेळ. तर फर्स्ट इनिंग आपण पाहतोय संपुष्टात आली. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात फक्त आणि फक्त 9. त्यातील 2 रन आपण पाहतोय पेनल्टी मायनस केल्या जातील. तर आपण पाहतोय काय मायनस करायला यांना मायनस करायला लागतील ना वरने टीमला. प्लस केला जातील वरने टीमला मग दुसरं अजून 2 रन वाढू ना आपण मग तसं. नक्कीच जर पाहायला गेलं तर 2 रन आपण पाहतो पेनल्टी. तर 2 धावा ऍड होतील बी टीमच्या खात्यामध्ये. तर वरने टीम आपण जा लगेच. अरे येडा घेऊन गेला काय त्या करीत राहे काय बोलायला पटकन खेळला होता. चला लगेच छत्रक्षण मात्र सजून घ्या. चला जा लगेच बीट टीम फलंदाज आपण जा लगेच. चला लगेच स्पीडअप करा बीट टीम. फलंदाजीची जोडसाखळी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. रितेश आणि त्याच्या जोडीला असेल माधवला आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय दीपक गोलंदाज आपण पाहतोय.
दीपकला मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल. काय आपलातून वेग आपण पाहतोय, सुरेखरित्या आपण पाहतोय, खांद्याचा वापर केला जातोय आणि डॉट चेंडूची सांगता झाली. तर आपण पाहतोय पहिला चेंडू मात्र डॉट फेकला गेलाय दीपकच्या गोलंदाजीतून. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण पाहायला गेलं तर 9 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय लाईन वरती आपण पाहतोय दंडित केलं जातंय पंचांकडून. स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये धाव ऍड होईल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 3 धावा. नक्कीच आपण पाहतोय पॅलेंटीच्या 2 धावा ऍड केल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय वेग 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 आपण पाहतोय, काय आपलातून वेग आपण पाहतोय. जर पाहायला गेलं होतं ना तर विश्वजित ठाकूर आपण पाहतोय इंटरनॅशनलच्या टेस्ट साठी गेला होता. यानं मात्र 142च्या स्पीडनं मात्र हाताळला गेला होता तो. मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची हलकीशी लिडिंग एज लागली आणि संपवलाय रितेशचा खेळ. कुठेतरी जर पाहायला गेलं ना तर पॅलेंटीचा धावा जर रोखल्या असत्या ना तर फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु थोडीशी निराशक आपल्याला कामगिरी पाहायला मिळतीये. 3 धावा आपण पाहतोय धावफलकावरती ऍड झाल्यात, तर अजूनही 6 धावसंख्येची गरज असेल. सॉरी 7 धावसंख्येची गरज असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाईल. नक्कीच आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाईल. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा झेलची संधी आणि कोणतीही चुकी करत नाहीये. दुसरा धक्का बसला जातोय बीट टीम साठी. अप्रतिम गोलंदाजीचं प्राधान्य मात्र आपल्याला पाहायला मिळतं या दीपक या गोलंदाजाचा. कुठेतरी 15 ते 20 धावा करणं गरजेचं होतं, परंतु कुठेतरी फलंदाजांना मात्र अपयशी ठरलं गेलंय. 4 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही तर पाहायला गेलं ना तर अजूनही 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज असेल. चार धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 6 धावसंख्येची गरज असेल. 7 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल. हा चेंडू मात्र खूप निर्णायक आपल्याला पाहायला मिळेल दीपक या गोलंदाजाकडून. जर कमबॅक करायचा असेल ना तर हा चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा हाताळावा लागेल दीपक या गोलंदाजाला, तरच या मॅच मध्ये
रंगत निर्माण होईल. पुन्हा एकदा नॉन स्टॉप रिझन मध्ये हा चेंडू आपण पाहतोय, थांबणार नाहीये, जाईल सीमारेखा पार. हा येतोय संघर्षाचा चौकार. तर आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 8 धावा आपण पाहतोय. 2 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज अशी. कुठेतरी शेवटचा चेंडू मात्र जर निर्धाव आला असताना तर मॅच मध्ये मात्र रंगत पाहायला मिळाली असती. परंतु शेवट मात्र गोड करत असताना आपल्याला पाहायला मिळतं बीट टीम. तर आता समीकरण उरलं गेलंय. 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असेल. 2 धावा रोखणार का स्वतः कर्णधार? आपण पाहतोय नारायण उघडा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. नक्कीच आपण पाहतोय 2 धावा रोखणार का? तर चला लगेच मॅच ऑन करा. 2 धाब्यांची गरज असेल. 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असेल. फर्स्ट बॉल टू गो. पहिला चेंडू मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी या शेवटचा चेंडू हाताळला गेला होता ना दीपकनं, तर चौकार मात्र रोखायचा होता. जर चौकार आला नसताना तर नक्कीच 6 धावसंख्या पाहायला मिळाली असती. परंतु हडलक टीम वरने तर आपण पाहतोय 5 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असेल. मॅच मात्र रफ आणि टफ आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट चेंडूची सांगता झाली. आता समीकरण उरलं गेलंय. 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असेल. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर पॅलेंटी मात्र अंगलट आली या वरने टीम साठी. नक्कीच आपण पाहतोय जर पॅलेंटी जर नसती ना तर 2 धावा ऍड झाल्या असत्या. पुन्हा एकदा आपण पाहतोय काय अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय नारायण उघडा या गोलंदाजाची. लगातारचे 3 चेंडू आपण पाहतोय निर्धाव फेकले गेलेत. तेच रफ्तार आपण पाहतोय गोलंदाजी. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू मात्र खूप निर्णायक असेल वरने टीम साठी. तसेच मोठा फटका येणार का बी टीम साठी? पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाजी मात्र कुठेतरी कान मंत्र देताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय लगातारचा 4था चेंडू मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी लिडिंग एज लागली आणि संपवलाय प्रकाशचा खेळ. आपण पाहतोय लगातारचा 4था चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. काय अफलातून गोलंदाजी. तर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या होणं गरजेचं आहे नारायण या गोलंदाजासाठी. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. सामना होता कुठे आणि आला कुठे यात मात्र कुठेतरी मोठे फटके खेळायच्या नादामध्ये कुठेतरी पूर्णपणे अंगाशी मॅच येऊन ठेपली. कारण पाहायला गेलं तर 6 चेंडू मध्ये 2 धावा चेस करायच्या होत्या. त्या मात्र थोडस अंगलट आपल्याला पाहायला मिळतं. आता समीकरण उरलं गेलंय. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. नारायण गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा
पुन्हा एकदा आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जीवन घ्या क्षेत्ररक्षकाचं, त्यानंच आपल्याला पाहायला गेलं ना त्याच्याच तर आपण